चौंडी इथं आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर हे आमने सामने आले। अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी इथं 301वी जयंती ही साजरी करण्यात आलेली आहे आणि यावेळी गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांसोबत अहिल्यादेवी यांच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले। यासोबतच आमदार रोहित पवार सुद्धा अभिवादन करण्यासाठी आलेले होते। अभिवादन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले। त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। तसंच धक्काबुक्की सुरू झाली। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही परिस्थिती निवळली। आपण ही दृश्य पाहतोय। अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे आणि या निमित्तानं गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार तिथे अभिवादनासाठी गेले होते आणि यावेळी दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं जी काही म्युझिक सिस्टम लावलेली आहे तिथं दोन वेगळ्या आमदारांची गाणं लावली गेली आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काही आमदार नाचत होते। एकतर एवढं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाचा इथं आल्यानंतर एकच जल्लोष पाहिजे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। पण त्याच्या व्यतिरिक्त इथं राजकीय गाणी लावली गेली हे बघून अतिशय नागरिक म्हणून मला मनापासून वाईट वाटलं। अभिवादन करायला गेल्यानंतर एक कुठेतरी मनाला वेदना झाल्या की ज्या अहिल्यादेवी होळकरांनी आपला ठसा नुसता महाराष्ट्रात देशभर पसरवला, त्यांना आपल्यासारखे सर्वजण एक प्रेरणास्रोत म्हणून आपण त्या अहिल्यादेवींकडे पाहतो। त्या अहिल्यादेवींच्या समोर पाहिलं तर स्वतःचे गाणे वाजवले, स्वतः घोड्यावर बसून आल्यासारखे येऊन तिथं जर डान्स करीत असेल तर ही कुठेतरी एक लाजिरवाणी गोष्ट आहे। ज्यांना खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींबद्दल प्रेम आहे, आपुलकी, आत्मीयता आहे, त्यांच्याकडून असं कधी वक्तव्य होणार नाही।